नमस्कार मैत्रिणींनो. तर तुमच्याही घरात असे खराब झालेले किंवा जुने झालेले शर्ट असतील तर ते फेकून देऊ नका. आजपासून तुम्हीही याचे खूप छान असे ऑर्गनायझर्स बनवू शकता. आता याच्यापासून आपण काय काय ऑर्गनायझर्स कसे बनवू शकतो तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा शर्ट मी घेतलेला आहे, हा कॉटनचा शर्ट आहे. तुमच्या घरामध्ये जो असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. आता ही जी स्लीव्ज आहे तर त्याचा शेवटचा भाग म्हणजे जिथे गोंडी लावतात ना तर तो भाग आपण इथे कट करून घेणार आहोत आणि त्याचा छान असा आपण ऑर्गनायझर तयार करणार आहोत. आता हा पार्ट मी कट केलेला आहे. आता तुम्हाला दाखवते. याला एका साईडला गुंडी आहे आणि एका साईडला गुंडी लावण्यासाठी होल आहे. तर याचा आपण खूप छान असं ऑर्गनायझर बनवणार आहोत. तर आपल्या घरामध्ये इस्त्री तर सगळ्यांच्याच घरामध्ये असते. आता या इस्त्रीची वायर आपल्याला व्यवस्थित ठेवता येत नाही, खूप पसारा होतो त्याचा. तर ही वायर जी आहे तर तीच आपण व्यवस्थित करून घ्यायची आहे. याला आपण गोल केल्यामुळे खूप पिळे वगैरे पडलेले असतात आणि खूप त्याचं नंतर आपल्याला व्यवस्थित इस्त्रीही करता येत नाही. त्यासाठी याची व्यवस्थित वायर करून घ्यायची आहे आणि आपण जो पार्ट घेतलेला आहे शर्टचा तर तो पार्ट आहे तो इथे आपण असा इस्त्रीच्या हँडल बरोबर जी वायर आहे तर ती अटॅच करून घ्यायची आहे. म्हणजे त्या ऑर्गनायझर्सने व्यवस्थित ती त्याला टाय करून घ्यायची आहे आणि गुंडी लावून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली वायर ही व्यवस्थित राहील आणि त्या वायरमुळे जास्त पसाराही होणार नाही. तर तुम्हीही असा ऑर्गनायझर नक्कीच बनवून पहा. आता शर्टचा जो दुसरा भाग आहे म्हणजे आपली जी स्लीव्ज आहे तर ती स्लीव्ज आपण इथे वापरणार आहोत. तर इथे स्लीव्ज मला जेवढी आहे तेवढी मी कट करून घेतलेली आहे. आता या स्लीव्जचं आपण खूप छान असं ऑर्गनायझर बनवणार आहेत. कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण बाहेर जाताना किंवा घरामध्ये पाणी पिण्यासाठी थंड अशी पाण्याची बॉटल वापरत असतो आणि तीच बॉटल आपल्याला दिवसभर पाणी थंड राहावं, गरम पाणी होऊ नये म्हणून आपण हे ऑर्गनायझर बनवणार आहोत. तर हा जो आपण कट केलेला तुकडा आहे तर त्याला एका साईडने असं दोरीने बांधून घ्यायचं आहे आणि पुढची जी बाजू आहे तर त्याला आतमध्ये थोडंसं फोल्ड करून व्यवस्थित ते शिवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण दोरी टाकणार आहोत. जर तुमच्याकडे मशीन असेल तर मशीननेही तुम्ही टीप टाकली तरी चालेल. आता इथे मी पूर्ण शिवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण नाडी घालून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित नाडी घालून घ्यायची आहे आणि ते आपण व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. आता हे जे आहे ते आपण उलट्या साईडने केलेलं आहे त्याच्यामुळे हे नंतर आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे आणि आपण जी काही बॉटल वापरणार आहोत किंवा आपल्याला बाहेर घेऊन जायची आहे तर ती याच्यामध्ये अशी व्यवस्थित ठेवू शकतो आणि वरून नंतर गाठ मारू शकतो. आता तुम्हाला जेवढी बॉटल आहे तर त्या बॉटलच्या साईजने तुम्ही हे ऑर्गनायझर बनवू शकता. आता माझ्याकडे 2 बॉटल आहेत, एक मोठी आहे आणि एक छोटी आहे. तर दोन्हीच्या साईजने मी हे थोडंसं मोठं बनवलेलं आहे. आता आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल तर व्यवस्थित आपण हे पर्समध्येही ठेवू शकतो, जेणेकरून जर आपण हे फ्रीजमध्ये ठेवलेली बॉटल असेल तर त्या बॉटलला पाणी वगैरे सुटतं आणि आपली जी पर्स आहे ती ओली होऊ शकते. पण असं ऑर्गनायझर बनवलं तर अजिबात त्याचं टेन्शन नाही होणार. आता शर्टचा जो राहिलेला पार्ट आहे तर तोही आपण आता व्यवस्थित कट करून घेणार आहोत. म्हणजे दोन्ही स्लीव्ज आपण इथे कट करणार आहोत आणि त्याच्यापासून आपण हे एक वेट वाईप्स बनवणार आहोत. वेट वाईप्स आपल्याला घरात आपल्या काही डेकोरेशनचं सामान असेल, फर्निचर असेल किंवा गॅस ओटा असेल तर ते क्लीन करण्यासाठी आपण इथे वेट वाईप्स बनवणार आहोत. तर इथे असं मी हे सर्व ज्या स्लीव्ज आहेत तर त्या कट करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या पार्ट्समध्ये. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी साईज पाहिजे आहे तर तेवढी तुम्ही इथे कट करून घ्यायची आहे. आता खूप सारे इथं वेट वाईप्स आपण बनवणार आहोत. तर इथे मी हा बॉक्स घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये लिक्विड टाकलेलं आहे. आता जे वेट वाईप्स आपण कापड कट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे ओलं करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते झाकून ठेवायचं आहे आणि ज्यावेळी आपल्याला पाहिजे त्यावेळी आपण त्याचा वापर करून आपला गॅस असेल किंवा स्टाईल्स असतील ओट्यावरच्या किंवा आणखी काही असेल तर तेही आपण व्यवस्थित त्याने क्लीन करून घेऊ शकतो आणि नंतर आपण हे वॉश करून नंतर रिपीटही यूज करू शकतो. अशा पद्धतीने
आपल्याला जास्त काही ते ओट्यावरती पाणी टाकायची वगैरे गरज पडणार नाही. असे जर वेट वाईप्स असतील तर कामही आपलं पटकन होईल आणि खूप जास्त वेळही आपला जाणार नाही. अशा पद्धतीने तुम्हीही वेट वाईप्स बनवू शकता. आता राहिलेला जो मेन पार्ट आहे म्हणजे मधला पार्ट जो शिल्लक आहे तर त्याच्यापासूनही एक ऑर्गनायझर्स बनवणार आहोत. तर हा शर्ट जो आहे तर तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि खालच्या बाजूने तो कट करून घ्यायचा आहे. म्हणजे एका सरळ लाईनमध्ये तो कट करायचा आहे, कारण व्यवस्थित तो एकसारखा आलं पाहिजे. त्यासाठी जी खालीवर बाजू आहे ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आणि खालून त्याला एक टिप मारून घ्यायची आहे. आणि इथे मी आता मशीनवरती टिप मारून घेतलेली आहे. तुम्ही मशीनवरती मारू शकता किंवा हाताने टिप मारली तरीही चालेल. आता अशा पद्धतीने हा जो शर्ट आहे तो मी सरळ करून घेतलेला आहे आणि ते असं खूप छान असं आपलं ऑर्गनायझर तयार झालेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता याला गुंड्या वगैरे आहेत व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये हँगर टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला जिथं पाहिजे तिथं हे आपण हँग करू शकतो. आणि आपल्या घरामध्ये जे डेली यूजचे कपडे आहेत किंवा एक्स्ट्राचे जे कपडे आहेत तर ते आपण अशी हँग करून ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. आता इथे आता हे खूप मोठं ऑर्गनायझर झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप सारे कपडे याच्यामध्ये बसू शकतात. आता तुम्हाला कपड्याव्यतिरिक्त तुम्हाला लहान मुलांची खेळणी वगैरे जरी ठेवायची असतील याच्यामध्ये तर त्याचाही आपण इथे वापर करू शकतो. आता हे ऑर्गनायझर्स तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला कोणतं ऑर्गनायझर जास्त आवडलं तेही मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत